आत्ताच्या ह्या सत्राचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर विवेक सावंत सर, त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मनशक्ती शिक्षण परिषदेचे संयोजक, त्याचप्रमाणे इथे बसलेले काही ज्येष्ठ असे शिक्षणतज्ञ, प्राध्यापक रमेश पानसे सर आहेत, माननीय कोवळेकर सर आहेत, त्या सगळ्यांना प्रथम अभिवादन करतो. आपणा सर्वांना अभिवादन करतो. माझ्या सर्व सहवक्त्यांना अभिवादन करतो आणि वेळेच्या मर्यादेमध्ये काही सूत्ररूपाने तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. हेरमनी मला तंत्रज्ञानाविषयी बोलण्याची सूचना आत्ताच केली. ते एक उत्तम शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऐन वेळेचे प्रश्न विचारून परीक्षेमध्ये खिंडीत गाठावं हा शिक्षकाचा जो बाणा आहे तो त्यांनी पाळला. मी सुरुवात तंत्रज्ञानाने करीन, शेवट तंत्रज्ञानाने करीन. त्यांनी जो मुद्दा मांडला की CCTVमुळे चारित्र्यसंपन्न होण्याकडे लोकांना भाग पाडता येईल. महाभारतामध्ये आपण वाचू तर जेव्हा जेव्हा सर्व कौरवांचा उल्लेख होतो त्यावेळेला ही सूत्र दिसतं. मी जर आपल्याला विचारलं की 5 पांडवांची नावं काय, तर आपण सर्वजण सांगू शकाल. मी जर विचारलं की 3 कौरवांची नावं सांगा, तर कदाचित बहुसंख्य लोकांना ती सांगता येणार नाही. 2 कौरवांची नावं नक्की सांगू शकतात सगळेजण. याच्यातून बोध असा घ्यायचा की उरलेले 98 कौरव जे आहेत ते खरे आपले भारतीय जनतेचे प्रतिनिधी आहेत. 5 जे पांडव आहेत ते म्हणजे तुम्ही किती कायदे करा नका करू ते चारित्र्य संपन्न वर्तन करतील. 2 जे कौरव आहेत ते तुम्ही कितीही कायदे करा, काही करा, ते त्याच्यातून पळवाटा काढतील, काहीतरी करतील. खरा प्रश्न जो आहे तो ह्या 98. त्यांचं वर्तन कसं होतं महाभारतामध्ये, तर जेव्हा जेव्हा कुठलीही जोखीम नाही अशा वेळेला ते डिझॉनेस्टली वागले, आणि थोडी जरी जोखीम असेल तरी ते ऑनेस्टली वागतात. जर द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग चालू असताना द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांनी जर हात नुसतं बोट जरी वरती केलं असतं तरी हे पांडवांच्या बाजूला आले असते. मी ज्या वेळेला गाडीने जातो त्यावेळी कोणाच्या तरी गाडीत बसलेला असतो आणि लाल सिग्नल पडण्याची वेळ असते आणि ते माझे मित्र जोरात गाडी पुढे नेण्याच्या बेतात असतात. मी त्यांना सूचना करतो की बाजूला पोलीस उभा आहे बरं का. ताबडतोब ब्रेक मारतात आणि ते चारित्र्य संपन्न वर्तन करतात. परंतु जर आजूबाजूला पोलीस नसेल आणि ते तसंच करू लागले तर मी त्यांना म्हणतो की पोलीस नाही आहे, पण अलीकडे चौकात कॅमेरे बसवलेत, ताबडतोब ब्रेक मारतात. म्हणजे साधारणपणे थोडी जरी जोखीम असेल तरी सर्वसामान्य भारतीय लोक चारित्र्य संपन्न वर्तन करतात. म्हणून कायद्याचा काही एक भाग हा निश्चितपणे आहे आणि त्याचा तंत्रज्ञानाशी अलीकडे जास्त जवळचा संबंध आहे. तंत्रज्ञान हे त्या कायद्यांचं वाहक आहे. परंतु तंत्रज्ञानाची याच्यापेक्षा जास्त प्रगल्भ भूमिका आहे, त्याच्याकडे मी शेवटाकडे येईन. स्टीफन कोव्हेनी त्याच्या 7 हॅबिट्स ऑफ द हायली इफेक्टिव्ह पीपल या ग्रंथामध्ये अशी मांडणी केली आहे की हे जे परिणामकारक असे जे लोक असतात हे चिंतांच्या वर्तुळात जगत नाहीत, तर ते प्रभावाच्या वर्तुळात जगतात. चिंतांच्या वर्तुळाच्या आतमध्ये एक छोटंसं प्रभावाचं वर्तुळ तयार करतात आणि जास्तीत जास्त प्रभावाच्या वर्तुळात जगायचा प्रयत्न करून प्रभावाच्या वर्तुळाची त्रिज्या वाढवत वाढवत अशी नेतात की चिंतांच्या वर्तुळाला ते वर्तुळ खाऊन टाकतं. चारित्र्यसंपन्न
जर आपल्याला पिढी घडवायची असेल तर प्रथम आपल्या सगळ्यांना प्रभावाच्या वर्तुळामध्ये यावं लागेल. चिंतांचं वर्तुळ मागे टाकावं लागेल. चिंतांच्या वर्तुळात राहून मिळत काहीच नाही. चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर, असं कबीरांनी म्हटलेलं आहे. चारित्र्य संपन्न पिढी घडवायची तर गांधीजींनी जो आपल्याला मंत्र दिला, अतिशय साधा सोपा मंत्र आहे की तुम्हाला जो काही बदल जगामध्ये हवा आहे, प्रथम तो बदल तुम्ही व्हा. बी दी चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन दी वर्ल्ड. प्रथम स्वतःमध्ये बदल करा आणि बघा की चुटकीसरशी जग बदलू लागतं. त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण पालक, समाज किंवा माध्यमं यांची चर्चा करतो, माझं स्वतःचं प्रामाणिक असं मत आहे की सध्या पालकत्वाचा बहुतांश भाग हा ह्या चंगळवादाच्या काळामध्ये जास्त जीवशास्त्रीय पालकत्व असं झालेलं आहे. सांस्कृतिक पालकत्वासाठी फारसा कोणाला वेळ नाही. आणि जर जीवशास्त्रीय पालकत्व आपण नीट निभावून नेलं तर तोच खरा पालकत्वाचा गाभा आहे, असा भ्रम समाजामध्ये खूप दृढ झालेला आहे. आणि आपल्याला हे माहीत आहे की जसं थर्ड वेव्ह या पुस्तकामध्ये ऑल्विन टॉफलरनी म्हटलं आहे की समाजामध्ये 2 प्रकारची कामं चालतात, सेक्टर ए आणि सेक्टर बी. सेक्टर ए हे अनपेड वर्क आणि सेक्टर बी हे पेड वर्क. पूर्वी मुलांचं संगोपन करणं, घरकाम करणं, समाजामधली कामं करणं, कम्युनिटीमध्ये कामं करणं हा अनपेड वर्कचा काळ होता. आणि हळूहळू जसं औद्योगिकीकरण झालं तसं समाजामध्ये प्रत्येक काम हे अनपेड वर्कमधून पेड वर्कमध्ये रूपांतरित व्हायला सुरुवात झाली. आणि तो एक मानवी समाज म्हणून ती एक अधःपतनाची दिशा आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी त्यांना शाळेला आउटसोर्स केलं पाहिजे. आणि मुलांचं संगोपन हे अतिशय पवित्र असं काम आहे, परंतु ते शाळेला आपण आउटसोर्स करून त्या अनपेड वर्कचं पेड वर्कमध्ये रूपांतरित केलं. कारण का तर ह्या दोघांना सुद्धा पेड वर्क करायचं आहे आणि पैसे मिळवायचे. त्यामुळे जर आपण एखाद्या संस्थेला ते आउटसोर्स करत असू तर आपण त्यांना पैसे देणार आहोत आणि त्यांना त्याच्याबद्दल प्रश्न विचारणार आहोत. म्हणजे आपल्या मुलांना घडवणं ही गोष्टच मुळी त्याचं जर क्रयवस्तुकीकरण झालं तर जे व्हायचं ते आता होतं आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर असं म्हटलं की पालक किंवा समाज किंवा माध्यमं हे कधीतरी आपल्या मुलांना चारित्र्य संपन्न करतील, तर मला असं वाटतं की ती एक आत्मवंचना ठरेल. त्या तिघांवरही फारसा अवलंबून राहता कामा नये. याचं कारण त्या तिघांनी मिळून मुलं ही शाळेकडे दिलेली आहेत. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने चारित्र्य संपन्न पिढी जर घडवायची असेल तर ती शाळा घडवू शकते. अनेक शिक्षकांना अशी भीती असते की शाळेमध्ये जर तंत्रज्ञान वापरलं तर आपल्या नोकऱ्या जातील. मला आपल्याला ठामपणे सांगायचं आहे की जोपर्यंत आईवडिलांना पेड वर्क करून आपल्या मुलांना कुठेतरी सांभाळायला द्यायचं आहे तोपर्यंत शाळेत तंत्रज्ञान वापरा अथवा वापरू नका, कुठल्याही शिक्षकाची नोकरी जाणार नाही. फार झालं तर मराठी माध्यमाच्या शाळेतल्या नोकऱ्या कमी होतील आणि इंग्रजी माध्यमात वाढतील. पण हा जो आउटसोर्सिंग हा जो एलिमेंट आहे त्यामुळे शिक्षकांची संख्या वाढत जाणार आहे, मी तुम्हाला आत्ताच लिहून देतो. त्याच्यामुळे चारित्र्य संपन्न पिढी जर घडवायची असेल तर मी या 3 संस्थांवर फारसा विसंबून राहायला तयार नाही आहे. मला जी खरी आशा आहे ती शिक्षकांकडूनच आहे. कारण मुलं त्यांच्या सान्निध्यात
त्यांच्या उमलत्या वयातला जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. आणि त्याच्यामुळे आपण जर चिंतांच्या वर्तुळातून बाहेर पडून प्रभावांच्या वर्तुळात यायचं असेल तर आपण आपल्याकडेच ती जबाबदारी घेऊया. आणि तशी जर घेतली तर पुढचा क्रम अतिशय सोपा आणि अतिशय आनंददायक आहे. शिक्षक हे मुलांचे रक्षक आहेत, शिक्षक हे मुलांचे पोषक आहेत आणि शिक्षक हे मुलांचे तोषकसुद्धा आहेत. कारण शिकण्यामधून जो आनंद मिळतो तो असा एक क्षण येतो की एखादी गोष्ट समजते, नीट समजते आणि आहा असं वाटतं. त्याला अध्यात्मामध्ये क्षणिक मोक्ष असं म्हणतात. आणि तो शिक्षक देत असतो, त्या अर्थाने तो तोषक पण असतो. मुलं घरीसुद्धा आपण बघितलं तर आईवडिलांशी वाद घालतात आणि म्हणतात की नाही, ताईंनी हे मला असं सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे मी तसंच करीन. ही आजही एक आशेचा किरण आहे. आता मग प्रभावाच्या वर्तुळात जगायचं असेल तर मला काही आधार आहेत का? त्याच्यामुळे प्रभावाच्या वर्तुळात जगणारी माणसं ही माझ्याकडे काय नाही याच्यापेक्षा माझ्याकडे काय आहे याला महत्त्व देतात. आपल्याकडे काय आहे तर ही जी माणसांची मुलं आहेत त्यांचे जे मॅच्युरिटीचे पाथवेज आहेत ते निसर्गदत्त आहेत. आणि ते पाथवेज हे सुदैवाने चारित्र्य संपन्नतेच्या दिशेने आहेत. आधी काही दुसरे पाथवे सांगतो आणि मग चारित्र्य संपन्नतेचा नैसर्गिक पाथवे सांगतो. पहिला पाथवे आहे की फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ डायरेक्शन. हा पाथवे आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही त्याला. मुलांना अवलंबित्वाकडून स्वावलंबित्वाकडे जाणं हे निसर्गदत्त प्रेरणा आहे. तुम्ही त्याच्या विरुद्ध वागूच शकत नाही. तुम्ही वागलात तर तुमच्या विरुद्ध ते बंड करतात. म्हणजे लहानपणी त्यांना चालता येत नसतं, जेवता येत नसतं, परंतु निसर्ग असा त्यांना घडवत जातो की ते स्वतःहून स्वतःच्या पायावर चालू लागतात, स्वतःचं शिक्षण स्वतः घेतात. विनोबांनी तर म्हटलंच आहे की न देण्याची जर कुठली गोष्ट असेल तर ती शिक्षण आहे. कारण ते स्वतः घेतात. सेल्फ डायरेक्शन फ्रॉम प्लेजर टू रियालिटी. मुलांना तुम्ही खोटं सांगत बसलात, त्यांची धाव ही वास्तवाकडे असते, अवास्तवाकडून वास्तवाकडे. फ्रॉम इग्नरन्स टू नॉलेज. स्वतःहून ज्ञानात्मक आणि बोधात्मक प्रक्रिया करणं ही त्यांची निसर्गदत्त प्रेरणा आहे. तुम्ही त्याच्या विरुद्ध वागूच शकत नाही. ते तुम्हाला हवं त्या विषयातलं ज्ञान मिळवणार नाही, दॅट इज ओके, परंतु त्यांची मूळ प्रेरणा ज्ञानात्मक आणि बोधात्मक आहे. आणि असे अनेक पाथवेज आहेत जे विज्ञानाने शोधून काढलेत. पण त्यातलं एक महत्त्वाचा, आत्ताच्या चर्चेसाठी महत्त्वाचा पाथवे जो आहे तो आहे फ्रॉम वन्स ओन सेल्फ टू अदर्स सेल्फ. हा निसर्गदत्त आहे. त्याच्यावर समाजाची धारणा आहे. काही भ्रष्ट लोक जरूर येतील, परंतु मुख्य समाज, मुख्य प्रवाह हा ह्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. महात्मा गांधींना एकदा विचारलं गेलं होतं की एवढी जगामध्ये महायुद्ध चालू आहे, रक्तपात होतो आहे, हिंसाचार होतो आहे, आणि तुम्ही काय सांगता ही अहिंसा आणि हे सगळं, काही त्याला आधार आहे का? त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं होतं की जगातल्या अनेक नद्यांच्या किनारी ज्या संस्कृती राहत आहेत, नांदतायत सुखाने, त्या लोकांच्या परस्परातल्या प्रेमाच्या आणि सद्भावनेच्या बळावर त्या अस्तित्वात आहेत. त्यांची संख्या इतकी प्रचंड आहे, पण दुर्दैवाने त्यांच्या माध्यमांमध्ये बातम्या होत नाहीत. युद्धांच्या आणि हिंसांच्या बातम्या होतात म्हणून आपण या गैरसमजाखाली असतो. तसं जर नसतं तर आत्तापर्यंत मानव जर असा हिंसकच असता तर आत्तापर्यंत मानवजात पृथ्वी तलावरून नष्ट झाली असती, असा निष्कर्ष गांधींनी काढलेला आहे. हा का? त्याच्या मुळाशी काय आहे? अहिंसा हे तत्त्व त्यांनी सांगितले, पण त्याच्या मुळाशी काय आहे? तर फ्रॉम वन्स सेल्फ टू अदर्स सेल्फ. एखादा मुलगा आई आजारी आहे म्हणून डबा आणत नाही शाळेमध्ये. तुम्ही सहज बघा मधल्या सुट्टीच्या काळामध्ये की ताबडतोब सगळी मुलं आपला डबा उघडून देतात.
पण तीच मुलं लहान जेवढे असतात, अगदी लहान असतात, आणि तुम्ही एका बशीमध्ये बर्फीचे तुकडे ठेवा, तो स्वतः तर घेतोच पण दुसऱ्याच्या हातातला सुद्धा घेतो, कारण तो त्यावेळेला वन्स ओन सेल्फमध्ये असतो आणि तिथून तो अदर सेल्फकडे त्याचा प्रवास सुरू होतो. आपल्या हाताशी निसर्गाने दिलेला केवढा मोठा हा आधार आहे चारित्र्य संपन्न समाज निर्माण करण्याचा. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर आधारित पाहिले. बातम्या येऊ देत, लोक काही एकमेकांविषयी बोलू दे, कारण शेवटी कुळेकर सर इथे बसलेले आहेत, माध्यम तज्ज्ञ ते काय सांगतात आपल्याला की जर माणसाला कुत्रा चावला तर बातमी होत नाही, नाही का? तर त्याच्यामुळे आपण शिक्षक म्हणून आपली धारणा कायम ठेवली पाहिजे. समाज अधपतित होतोय, शिक्षक हा समाजाचा घटक आहे, त्याच्यामुळे शिक्षक हा अधपतित होणार हे जरी प्रमेय तार्किक वाटलं तरी प्रत्यक्षात त्याला आधार नाही आहे. याचं कारण ज्याला आपण शिक्षक म्हणतो तो त्याच्या व्याख्येने हा सतीचं वाण घेतलेलं आहे. समाज अधपतित होत असेल तर त्याला चारित्र्य संपन्नतेकडे नेण्यासाठीच मुळी माझा अवतार आहे असं जो मानतो तो शिक्षक असतो. आणि त्यामुळे आपल्याला मग तशा शिक्षकाला आधार कशाचा, तर विज्ञानाचा. त्याच्यामुळे चारित्र्य संपन्न समाज घडवायचा असेल तर मला स्वतःला चारित्र्य संपन्न असलं पाहिजे, काही ऑप्शनच नाही. चारित्र्य संपन्न असणं याच्यासाठी दोनच गुण लागतात, एक म्हणजे निर्भयता आणि दुसरं म्हणजे नम्रता. असे अनेक ज्ञानमार्तंड मी पाहिलेत, परंतु ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की मार्तंडचे तापहीन, त्यांच्या शेजारी बसला असतात, झळ पोचत नाही, ज्ञानामध्ये मोठे आहेत कारण नम्र असतात. आणि चंद्रमेचे अलांछन, म्हणजे निर्भय असतात, त्यांच्या चारित्र्यावर डाग नसतो कधी. त्याच्यामुळे निर्भयता आणि नम्रता, भगवद्गीतेमध्ये 26 दैवी गुणांची संपत्ती सांगली आहे, पण त्यातला पहिला गुण आहे निर्भयता आणि अखेरचा गुण आहे नम्रता. विनोबा असं म्हणतात की पहिला आणि शेवटचा जर तुम्ही आत्मसात केला तर मधले 24 आपोआप येतात. ते त्यांची नावं पण लक्षात ठेवण्याची गरज नाही. अनेक वेळा आपल्या जीवनात कसोटीचे क्षण येतात आणि त्यावेळेला ह्या दोन गुणांचा परिपोष तत्क्षणी केला असता चारित्र्य संपन्नतेचा एक वस्तुपाठ आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे उभा राहतो. आणि तोच आपल्या मोक्षाचा क्षण असतो. मोक्षाची व्याख्या करताना विनोबांनी असं म्हटलं की मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. किती सोपी व्याख्या. ज्यावेळेला मोह होतो त्यावेळेला आपलं अधःपतन होण्याची शक्यता असते, परंतु त्यावेळेला स्वतःला सावरण्यासाठी आपल्याला निर्भयता लागते. निर्भयतेमधून अहंकाराची निर्मिती होऊ शकते, त्याचं परिमार्जन करण्यासाठी नम्रता लागते. मला स्वतःला अनेक लौकिकार्थाने भ्रष्ट अशा राजकारणाच्या क्षेत्रातल्या लोकांशी काम करण्याचा संबंध आलेला आहे. मला लोकांनी असं विचारलं आहे, अगदी निखिल वागळ्यांनी सुद्धा माझा इंटरव्ह्यू घेताना मला विचारलं की का हो तुम्हाला त्या लोकांपासून त्रास नाही का झाला. मी त्यांना असं म्हटलं की ह्या दोन गुणांचा आविष्कार केला तर त्यांच्यापासून त्रास होत नाही, त्याच्यामुळे आपण त्यांना विचारा की त्यांना माझ्यापासून त्रास झाला का, तसं होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोन गुणांचा परिपोष करण्याची गरज आहे. आणि ह्या दोन गुणांचा परिपोष जर आपण करू तर जसं विनोबांनी म्हटलं की दुःखी लोक सण साजरे करतात, तसं मी असं म्हणेन की ज्यांना स्वतःच्या चारित्र्याविषयी शंका आहे असे लोक चारित्र्यावर फार मोठं काहीतरी भाषणं वगैरे देत बसतात. काही गरज नाही त्याच्यावर भाषणं देण्याची. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की मौन व्रताचा प्रचार करण्यासाठी आम्ही भाषणं देत फिरतो. चारित्र्य संपन्नतेचं तसंच आहे की आपण चारित्र्य संपन्न वर्तन करणं. गांधीजींनी स्वतःबद्दल त्यांना संदेश मागायला गेलेल्या एका मुलीला असं म्हटलं की मेरा जीवन यही मेरा संदेश आहे.
त्याच्यामुळे शिक्षकाचं जीवन हाच शिक्षकाचा संदेश असतो. मग अशी ते संदेशाविषयी बोलत होते. त्याच्यामुळे शिक्षकाचं जीवन हाच त्याचा संदेश आहे, दुसरा काहीच संदेश नाही. आणि त्याला निसर्गाचा आधार आहे. मग भीती कशाची? सर्वात मोठी परीक्षा लागते चारित्र्य संपन्नतेची आणि आपला वस्तुपात घडवण्याची, आणि ती म्हणजे आपलं साध्य जरी शुद्ध असलं तरी आपण शुद्ध साधनं वापरतो की नाही याचा फार मोठा प्रश्न निर्माण होतो. की माझ्या मनातलं साध्य शुद्ध आहे, अशा वेळेला मी साधन कुठलंही वापरलं तरी फरक पडत नाही. बरोबर मुलं त्या साधनाकडे बघत असतात. मुलांचं एक वैशिष्ट्य आहे आणि ज्ञानाच्या क्षेत्रामधला तो एक फार चमत्कारिक असा मुद्दा आहे की ज्यावेळेला शिक्षक एखादा विषय अतिशय उत्कृष्टपणे शिकवत असतो त्यावेळी कदाचित त्या विद्यार्थ्याला तो समजत नसतो. पण शिक्षक जर चुकीचं शिकवत असेल तर काहीही माहीत नसलेल्या विद्यार्थ्याला कळतं की हा चुकीचं शिकवतो. याचा अर्थ असा आहे की ज्ञान हे त्याच्याकडे आधीच आहे आणि शिक्षक ते अनकव्हर करतोय असं जे विवेकानंदांनी म्हटलंय त्याचा कदाचित हा पुरावा असू शकेल. त्याच्यामुळे शिक्षक जर चारित्र्य संपन्न वागत असेल तर कदाचित मुलं त्याची शाबासकी देणार नाही, कारण ती नैसर्गिक गोष्ट आहे. मुलांच्या जीवनामध्ये, मुलांच्या जगामध्ये ते नैसर्गिक आहे. पण जर तो ढळत असेल तर त्याला ते लगेच कळतं. साध्य आणि साधन यांचा संबंध हा चारित्र्य संपन्नतेच्या चर्चेचा गाभा आहे असं मी मानतो. कारण साध्य हे मुळी परिपक्व अवस्थेतलं साधनच आहे आणि साधन हे अपरिपक्व असं साध्यच आहे. ते एकच आहेत. ते बी आणि फळ आहेत. ते एकमेकांपेक्षा भिन्न नाहीत. त्याच्यामुळे मी जर चांगलं काहीतरी करायला निघालो असेन तर ते शुद्ध मार्गानेच मी केलं पाहिजे. ह्याच्याबद्दल शिक्षक किती आग्रही आहेत ह्याच्यातून चारित्र्य संपन्नतेचा मुलांना स्पष्ट मार्ग मिळतो आणि त्याच्यामुळेच ते संस्कार घडतात. विकासात्मक किंवा सकारात्मक दिशेने गुणांचा बदल होणं याला मी संस्कार असं मानतो किंवा सुसंस्कार असं मानतो, आणि त्याच्या विरुद्ध होणं याला आपण कुसंस्कार असं म्हणतो. आता ज्यावेळेला एखादा विद्यार्थी काहीतरी चुकीचं वर्तन करतो आणि शिक्षकाला त्याला चारित्र्य संपन्न करायचं, ही एक समस्या उभी राहते शिक्षकाच्या जीवनामध्ये. याच्याकडे कसं बघावं तर गीता प्रवचनांमध्ये धुळ्याच्या तुरुंगामध्ये सांगत असताना विनोबा आणि साने गुरुजींमध्ये एक प्रसंग झाला. विनोबा असं म्हणाले की अज्ञान हे पाप आहे असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. त्यावेळी हे म्हणाले की पण सॉक्रेटिसने असं म्हटलंय की पाप हे अज्ञान आहे. मग आता अज्ञान हे पाप आहे हे खरं मानायचं का? पाप हे अज्ञान आहे खरं मानायचं? विनोबा म्हणाले की दोघेही मोठे दार्शनिक होते त्यामुळे दोन्ही विधानं सत्य आहेत. साने गुरुजी म्हणाले आता तर फारच प्रॉब्लेम झाला, आत्तापर्यंत वाटत होतं एक कुठलं तरी सत्य असेल. तर मग विनोबांनी त्याची सोडवणूक जी केली आहे ती अप्रतिम आहे आणि आपल्याला कायमचे मार्गदर्शक आहे. ते असं म्हणतात की ज्यावेळेला आपण स्वतःविषयी विचार करतो त्यावेळी हे समजायचं की अज्ञान हे पाप आहे, आणि ज्यावेळी दुसऱ्यांविषयी विचार करतो त्यावेळी समजायचं की पाप हे अज्ञान आहे. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याचं ज्यावेळेला त्याला पापी ठरवण्याचा मोह आपल्याला होतो त्यावेळेला आपण समजलं पाहिजे की तो अज्ञानी आहे. आणि ज्यावेळेला विद्यार्थ्यांना ज्ञान देताना आपलं ज्ञान पुरेसं नाही असं वाटतं त्यावेळी समजलं पाहिजे की मी पापी आहे. आणि पापक्षालनाचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ज्ञान मिळवणं, दुसरा मार्ग नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वाल्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो याच्यावर श्रद्धा
आणि याचा आधार हा एका बाजूनी मॅच्युरिटीचे पाथवेज आपल्याला देतात आणि दुसऱ्या बाजूनी भारतीय संस्कृती आपल्याला रामायणातून देते. संस्कार ही गोष्ट विशिष्ट वयातच करता येते याच्यावर माझा मुळीच विश्वास नाही. संस्कार कधीही केले पाहिजे. चारित्र्य संपन्नतेचा असं नाही आहे की लहानपणी चारित्र्य संपन्न नसेल तर पुढे होणार नाही. नेचर अँड नर्चर, नथिंग स्टॉप्स यू. म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये जे रिसेंट रिसर्च झाले ते आपल्याला सांगतात की द ब्रेन कीप्स लर्निंग टिल सच टाईम द ओनर इज अलाइव्ह. इट डझंट स्टॉप ॲट 6 years किंवा ह्याच थिअरी जुन्या काळात होत्या आणि त्याचे अनेक पुरावे शास्त्रज्ञांनी दिलेत. आजचा तो विषय नाही म्हणून त्यात मी शिरत नाही. परंतु जर आपल्याला विद्यार्थ्याचं वर्तन हे चारित्र्य संपन्न नाही असं वाटलं तर चारित्र्य संपन्नतेकडे नेण्याचा मार्ग हा शिक्षा किंवा जरब किंवा धाक किंवा आज्ञापालन आणि शिस्त यांचा मूल्य म्हणून पुरस्कार याच्यातून जातच नाही. त्याचा मार्ग फक्त हृदय परिवर्तनातून जातो. दंगल सिनेमा आपल्यापैकी बहुतेकांनी बघितला असेल. अप्रतिम शिक्षकांनी तर बघितलाच पाहिजे. म्हणजे तारे जमीन पर, 3 Idiots आणि दंगल तिन्ही शिक्षकांसाठी कधीही ऑप्शनला न टाकता येणारे विषय आहेत असं मी समजतो. प्रत्यक्ष जो टर्निंग पॉईंट आहे त्या सिनेमातला तो 14 वर्षाच्या वयामध्ये लवकर लग्न होणारी ती मुलगी ज्यावेळेला हिला सांगते की अगं तुझ्या वडिलांना का तू दोष देतेस, बघ ना ते तुझ्याविषयी विचार करतायत, माझ्याविषयी तर तसा विचार होत नाही. हा जो हृदय परिवर्तनाचा टर्निंग पॉईंट येतो त्याच्यातून ती ऑर्डिनरी परफॉर्मर बिकम्स अ सुपर परफॉर्मर. तिथे तो टर्निंग पॉईंट. मेंदूचं शास्त्र पण आपल्याला तेच सांगतं. पानसे सर तर नेहमी सांगत असतात त्याच्याबद्दल. एकदा नक्षलवादी युवक, त्यावेळेला IIT वगैरे मधले लोक नक्षलवादी असायचे, त्या काळातलं मी सांगतोय, विनोबांना भेटायला आले. हे पण मोठे तर्कशास्त्री, ते पण तार्किकदृष्ट्या अतिशय प्रगल्भ. त्याच्यामुळे वाद रंगला. वाद असा होता की क्रांती ही बंदुकीच्या नळीतून होते की हृदय परिवर्तनाने होते, हा वाद. त्यांना असं वाटत होतं, ते म्हणत होते की क्रांती ही बंदुकीच्या नळी अशी इथे ठेवल्यानेच होते आणि विनोबा म्हणत होते की क्रांती ही हृदय परिवर्तनाने. वाद मिटत नव्हता. दोन्ही पक्ष तुल्यबळ होते. शेवटी वाद संपवताना विनोबा त्यांना असं विचारतात की क्रांती ही बंदुकीच्या नळीतून होते हे तत्व तुम्हाला ज्यांनी कोणी पटवून दिलं त्यांनी तुमच्या डोक्यावर बंदुकीची नळी ठेवून पटवून दिलं किंवा हृदय परिवर्तनाने पटवून दिलं. आणि विज्ञान सुद्धा तेच सांगतं. म्हणजे अध्यात्म हे सांगतं आणि विज्ञान पण तेच सांगतं की तुम्ही भावनिक सुरक्षितता ज्यावेळी देता त्याचवेळी तुम्हाला वैचारिक मेंदूमध्ये काहीतरी काम करता येतं. त्याच्यामुळे त्या मुलांना अंजारून गोंजारून ते सांगितलं पाहिजे की नाही, तू चांगलाच आहेस, अतिशय सद्वर्तनी आहेस, त्याला प्रेमाने जवळ घेतलं पाहिजे. कारण प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्यामध्ये जो वाद झालेला आहे की मुलं नक्की कोणाची आहेत आणि मुलं कशी वाढतात, खूप वाद आहे. आणि निष्कर्ष शेवटी शिष्याच्या बाजूला लागला. गुरुजींचा पराभव झाला. शिष्याचं हे गुरुजींनी मत मानलेलं आहे की द चिल्ड्रन आर बेस्ट डेव्हलप्ड बाय द किसेस अँड कॅरेसेस ऑफ देअर पेरेंट्स. दुसरा मार्ग नाही. आता पेरेंट्सना कुठे किसेस आणि कॅरेसेसला वेळ आहे, ते सुद्धा आपल्यालाच आउटसोर्स केलं. त्याच्यामुळे त्या मुलांना प्रेम लावल्याशिवाय त्यांना आपण घडवूच शकत नाही. आणि ती प्रेमाची भुकेली आहे. त्यांना सहजीवनाचा आनंद फक्त शाळेतच आहे, घरी नाही. कारण विभक्त कुटुंबांमुळे तो अनुभव आता लुप्त झालेला आहे.
एकदम मी पालकांना संपूर्ण मुक्त करतो असं कृपा करून समजू नका, परंतु त्यांचा रोल आजच्या समाजामध्ये नगण्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपला मार्ग हा हृदय परिवर्तनाने जाणार आहे. आणि जर एक साक्षात शिक्षकच तसं वागत असेल तर तशा प्रकारचा समाज हा निश्चित घडू शकतो. अनेक लोकांना असं वाटतं की खरंच असा समाज घडेल का? तर त्याचं उत्तर जे आहे ते हेरमने आपल्याला त्यांच्या भाषणाच्या शेवटी दिलं होतं. त्याला 100th मंकी फिनॉमिना असं म्हणतात. तो जो संदर्भ त्यांनी संदीप वासलेकरांच्या पुस्तकातला दिला, तर 1958 साली सोशिओबायोलॉजीच्या एका जर्नलमध्ये जपानमधल्या माकडांची ती गोष्ट आहे. आणि त्याचा जो परमबिंदू आहे तो आहे तो टिपिंग पॉईंट, की ज्यावेळेला एक विशिष्ट क्रिटिकल मास समाजामध्ये चारित्र्य संपन्न होऊ लागतं, त्यावेळी अशी काहीतरी गोष्ट घडते की ज्याच्याने चेन रिॲक्शन होते. ओपनहायमरनी हा सर्वात मोठा सिद्धांत सांगितला. ओपनहायमर ज्यावेळेला पहिल्या अणुबॉम्बच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा प्रमुख होता, त्यावेळी त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या 12 शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिकं होती आणि ओपनहायमरला नव्हतं. परंतु जोपर्यंत स्कॅटरिंग क्रॉस सेक्शन्सची कॅल्क्युलेशन्स करेक्ट करून जोपर्यंत आपण हे सिद्ध करू शकत नाही की क्रिटिकल मास एकत्र झाल्याशिवाय चेन रिॲक्शन होऊ शकत नाही, ते ओपनहायमरने केले. आणि तोच सिद्धांत आपल्याला सुद्धा मार्गदर्शक आहे की समाज हा अधःपतित आहे, हा भ्रम आहे. आपण अजून क्रिटिकल मास गोळा केलेला नाही म्हणून चेन रिॲक्शन झालेलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेक देशांमध्ये जर आपण विमानातून उतरताना समजा फ्रँकफुर्ट एअरपोर्टवर खाली उतरत असलो, अनेक फ्लायओव्हर्स एकमेकांच्या वर जाताना दिसतात आणि अतिशय शिस्तीने गाड्या सगळ्या चाललेल्या दिसतात, अतिशय वेगाने जात असतात. तेच जर माझ्या कार्यालयातून मी खाली बघितलं आमच्या सेनापती बापट रोडवर, तर प्रत्येक भारतीय मनुष्य अतिशय वेगाने जाण्याच्या प्रयत्नात असतो आणि भारत मात्र हळू चाललेला असतो. याचं कारण प्रत्येकाला घाई आहे ना असं असं करून जाण्याची, त्याच्यामुळे भारत देश हळू जातो. कारण आपण शिस्त ही इतरांप्रतीची माझी संवेदना आहे असं शिस्तीचं आकलनच केलेलं नाही. आपण शिस्तीचं आकलन हे कोणीतरी माझ्यावर जबरदस्ती केली आहे असं केलं आहे. तो आहे म्हणून मी आहे, आम्ही सगळे आहोत म्हणून मी आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या सहकार्याचं आणि त्याला पुढे जाऊ देण्याचं तत्त्व मी सांभाळलं पाहिजे. ही ज्या समाजांमध्ये त्याचं क्रिटिकल मास गोळा झालं तिथे त्याची चेन रिॲक्शन झाली. अजून आपल्याकडे त्याचं क्रिटिकल मास गोळा झालं नाही म्हणून त्याची चेन रिॲक्शन झाली नाही. हे त्याचं साधं कारण आहे. म्हणजे मी फुकाचा आशावाद तुम्हाला सांगत नाही, मी तुम्हाला काही समाजशास्त्रातले सिद्धांत आणि वैज्ञानिक सिद्धांत याच्यातलं साधर्म्य फक्त सांगतोय. त्याच्यामुळे एक काहीतरी जाणीवपूर्वक एक आशावाद निर्माण करायचा की ज्याला प्रत्यक्ष पाया नाही असा प्रयत्न मी करणार नाही, कारण सगळे सुबुद्ध लोक इथे बसलेत, ते त्याला ताबडतोब आव्हान देतील. अखेर शेवटी तंत्रज्ञान आता या परिस्थितीविषयी काय म्हणतं ते सांगून मी थांबीन. ज्यावेळेला मी विद्यार्थी होतो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करत होतो, त्यावेळेला आम्हाला हर्बर्ट सायमन किंवा मार्विन मिन्स्की सांगायचे की अगदी लवकरच म्हणजे एका पिढीच्या आतच आम्ही असे महासंगणक किंवा असे संगणक बनवू की जे कविता करू शकतील, जे चित्रपट दिग्दर्शन करू शकतील आणि माणसाच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला जे जे शक्य आहे ते ते करू शकतील. हे जे प्रॉमिस होतं ते नेहमी पोस्टपोन होत गेलं. प्रचंड खर्च झाला संशोधनावर. अनेक आमच्यासारख्या लोकांनी रात्री रात्री जागून त्याची सॉफ्टवेअर आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पण गोड बातमी अशी की 20वं शतक संपता ह्या दिशेला पूर्ण अपयश आलं. याचं कारण ज्या मानवी बुद्धिमत्तेचं आकलनच आपल्याला पुरेसं झालेलं नाही
त्याची आपण कॉपी करू शकू हा विश्वासच मुळी अशास्त्रीय होता. त्याच्यासाठी लागणारी मॅसिव्ह कम्प्यूट पॉवर आपल्याकडे नाही, त्याच्यासाठी लागणारे प्रोग्रॅमिंग पॅराडाईम्स आपल्याकडे नाही. अशा परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाने एक वेगळी दिशा घेतली आणि ती म्हणजे न मानवी बुद्धिमत्ता विकसित करण्याची. गुगल सर्च हे त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही रोज तुमच्या जीवनात आता वापरता, की एक सर्च दिला की खाटकन सर्च रिझल्ट, मिलियन्स ऑफ सर्च रिझल्ट तुमच्यासमोर येतात. की हे सॉफ्टवेअर माणसाने लिहिलं प्रथम, पण हे सॉफ्टवेअर स्वतःला सुधारत जातं, सेल्फ करेक्टिंग अँड सेल्फ इम्प्रूव्हिंग, आणि ते आपल्या पुढच्या पिढीला जन्म देतं. दी सॉफ्टवेअर राईट्स बेटर सॉफ्टवेअर आणि दॅट राईट्स इवन बेटर सॉफ्टवेअर. त्याचे म्युटंट्स होतात आणि शेवटी ते अशा एका पातळीवर पोहोचतं की जिथे ते मानवाने निर्माण केलं आहे अशी त्याची मानवी बुद्धिमत्तेचं त्याच्यामध्ये प्रत्यंतर येत नाही. अशा वेळेला ते न मानवी बुद्धिमत्तेचा आविष्कार आहे असं समजावं लागतं. त्या न मानवी बुद्धिमत्तेची दिशा ही ज्या गोष्टी मानवी बुद्धिमत्तेला जमत नाही त्या करणं, आणि त्याच्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला मानवी बुद्धिमत्तेच्या गोष्टी करू देणं, आणि न मानवी बुद्धिमत्तेने ज्या मानवी बुद्धिमत्तेला जमत नाहीत अशा गोष्टी करणं, असा जगामध्ये 21व्या शतकाच्या सुरुवातीला निर्णय झाला. आणि त्याच्याकडे आता सगळं रिसर्च फंडिंग जातं. म्हणजे त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे तुम्ही जर हा मोबाईल फोन घेतला आणि त्यात व्हॉइस नोट 2 नावाचं ॲप डाउनलोड केलं आणि त्याच्याशी तुम्ही इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये बोलू लागला तर तो अचूक टायपिंग करतो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर युअर प्रोनाऊन्सिएशन इज साऊथ इंडियन ऑर अमेरिकन ऑर ब्रिटिश वॉट एव्हर. इतकी नवी दिशा ही तंत्रज्ञानाने घेतली आणि त्याचे अनेक आविष्कार आहेत. आजच्या चर्चेसाठी त्यातलं मर्म काय की ह्याच्या पुढे मानवाला कुठला स्कोप आहे. तर म्हणजे 20व्या शतकाने एकीकडे यंत्रातून मानवी क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे मानवाला यंत्रवत बनवण्याचा प्रयत्न केला. त्याला असेंब्ली लाईनवर कामगार म्हणून उभा केला आणि त्याला सांगितलं फक्त एवढं टाईट कर, दुसरं काहीच करायचं नाही, तू दिवसभर तेच कर. मॉडर्न टाइम्स हा जो चार्ली चॅप्लिनचा सिनेमा आहे तो त्याच्यावरची उत्तम टीका आहे. रिटन, डायरेक्टेड, म्युझिक कंपोज, कोरिओग्राफ, ॲक्टेड, एव्हरीथिंग बाय चार्ली. ती त्याच्यावरची प्रचंड टीका आहे. आणि मग 21व्या शतक काय म्हणायला लागलं की जे मानवाच्या ज्या तद्दन अशा म्हणजे इंट्रिन्सिक ह्युमन कॅपेबिलिटीज आहेत त्यांचा विकास करा आणि यंत्राच्या ज्या इंट्रिन्सिक कॅपेबिलिटीज आहेत त्यांचा वेगळा विकास करा, आणि या दोघांची पार्टनरशिप, यांची स्पर्धा ठेवूच नका, यांची पार्टनरशिप करा, यांचं सहकार्य, यांची भागीदारी करा. म्हणजे आता आपल्यासमोर जो मुख्य विषय आहे तो हा आहे की त्या माणसांच्या मानवी क्षमता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विकसित केल्या नाहीत तर त्या मुलांनाच भवितव्य नाही. हा शिक्षणाचा आता सर्वात महत्त्वाचा अजेंडा आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा 2016चा जो रिपोर्ट आला आहे तो या दृष्टीने मार्गदर्शक आहे. त्याच्यामध्ये 4थ्या औद्योगिक क्रांतीची कल्पना मांडलेली आहे आणि ती 6 तंत्रज्ञानांच्या आधारे होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक्स. ही 6 तंत्रज्ञानं यांची फ्युजन होते, यांचा मिलाफ होतो आहे आणि ह्याच्यातून नवीन प्रॉडक्ट्स आणि नवीन सर्व्हिसेस जगापुढे येणार आहेत. आणि आज जी शाळेत तुमच्यासमोर शिकणारी मुलं आहेत त्याच्यापैकी 65% मुलं नक्की कुठले जॉब्स आणि कुठली करिअर्स करणार आहेत हे आज आपल्या प्लॅनेटवर कोणालाच माहीत नाही. इतकं नवीन जग येतं. मग त्याच्यामधल्या इन्व्हेरियंट्स काय आहेत ज्या कालसापेक्ष नाहीत, अशा गोष्टी काय आहेत? तर ती त्रिकालाबाधित सत्य जी आहेत, ती जी चिरंतन मूल्य आहेत तीच फक्त राहणार आहेत. आणि म्हणून एकीकडे स्वतंत्र विचार करायला मुलांना शिकवणं, स्वतंत्र आविष्कार करायला शिकवणं, स्वतंत्र अभिव्यक्ती करायला शिकवणं, नवीन प्रश्न उपस्थित करायला शिकवणं, ज्ञानाच्या बाउंड्रीजना चॅलेंज करायला शिकवणं, आणि त्याचबरोबर अत्यंत चारित्र्यसंपन्न असं वर्तन करून एका समाजाची धारणा करणं. याचं कारण जगासमोर 4 सर्वात महत्त्वाचे काळे धंदे आहेत आणि हे काळे धंदे बंद पाडण्याचा एकच उपाय आहे. हे 4 महत्त्वाचे धंदे कुठले? तर
अंमली पदार्थांचा व्यापार सर्वात मोठा धंदा आहे जगातला. एका सुसंस्कृत समाजाकडे आपण चाललो आहे, पण त्याच्यासमोरची आव्हानं काय आहेत? अंमली पदार्थांचा व्यापार धंदा नंबर 1. नंबर 2, शस्त्रास्त्रांचा व्यापार. त्याच्या खालोखाल आहे शस्त्रास्त्रांचा व्यापार. तिसरा आहे धर्माच्या नावावर बुवाबाजी करून प्रचंड संपत्ती एकत्र करणं, लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवणं, अंधविश्वास पसरवणं, भीतीचं वातावरण निर्माण करणं आणि धर्मसत्तेच्या हे करून पैसे मिळवणं. आणि चौथा आहे लोकशाही किंवा हुकुमशाही किंवा कुठल्याही मार्गाने निवडून येणं, सत्ता हस्तगत करून प्रचंड अमर्याद भ्रष्टाचार करणं. ही 4 जगापुढचे. अशा वेळेला अनेक प्रयत्न जगामध्ये चाललेले दिसतात या 4 जणांच्या विरुद्ध संघर्ष करण्याचे, परंतु ते अंधाराने अंधाराशी भांडण्यासारखे असते. अंधाराशी भांडायचं असेल तर पणती लावावी लागते. छोटीशी पणती जरी लावली तरी प्रचंड अंधकार दूर होतो. त्याच्यामुळे अंधाराशी अंधाराने न लढता ती पणती लावण्याचं काम हे फक्त शाळा करू शकते. या 4ही संकटांना उत्तर जर कुठे असेल तर ते शाळेत आहे. आणि त्याच्यामुळे ती पणती लावली असता एक चारित्र्य संपन्न असा समाज आपण घडवू शकतो. त्याचं क्रिटिकल मास बिल्ड करण्यासाठी आपण आपला खारीचा वाटा उचलणं आवश्यक आहे. तो करत नाही मग मी कशाला करू असं म्हणून चालत नाही. तर त्या जपानच्या बेटांवरची ती माकडं जी होती, त्या एका माकडिणीला तो शोध लागला खरं म्हणजे. त्याच्यामुळे स्त्रियांचं किती महत्त्व आहे बघा तुम्ही, की तिच्या हातातलं ते रताळं खाली पडलं आणि खाली वाहणाऱ्या झऱ्यामध्ये ते पडलं आणि त्याचं माती आपोआप दूर गेली आणि ती खाऊ लागली तर ते गोड लागलं. तिने तिच्या मैत्रिणींना सांगितलं. तर मैत्रिणी पण खूप खुश झाल्या. त्यांनी करून बघितलं लगेच. पण मित्र जे होते ते म्हणे की म्हणजे आपल्याकडे नाही का बायकांना काय कळतं. ॲक्च्युली ॲग्रिकल्चरचा शोध म्हणजे एका दाण्यातून 100 दाणे निर्माण होतात आणि पंचमहाभूतांची संपूर्ण शक्ती त्या 100 दाण्यातून व्यक्त होते. हा शोध स्त्रियांनी लावलेला आहे. पण आपण कुठे त्यांची दखल घेतो. तसं तिच्या मैत्रिणी म्हणाल्या की आम्हाला पण गोड लागतंय. पण मित्र म्हणाले की नाही. मग हळूहळू काही मित्र मैत्रिणींच्या जवळ असतात. त्याच्यामुळे मैत्रिणींना खुश करायचं म्हणून का होईना त्यांनी सांगायला सुरुवात केली की जातो तिथे धुवून वगैरे आणतो आणि मग खातो. कारण कष्ट होते थोडे, झऱ्यापर्यंत त्या ओढ्यापर्यंत जावं लागायचं. तर धुवून खायला सुरुवात केली. म्हातारे काय म्हणाले, म्हणजे आपण जेव्हा चारित्र्य संपन्न समाज घडवायला होतो तर लोक काय काय म्हणतात बघा. म्हातारे काय म्हणाल, आम्ही काय मूर्ख आहे का, आम्हाला काही कळत नव्हतं की ओढ्यामध्ये ते जाऊन स्वच्छ धुवायचे असतात. पण आम्हाला हे माहीत होतं की त्या मातीमध्ये बरेच पोषक घटक असतात म्हणून आम्ही तशी खात होतो. मग हळूहळू काही म्हातारे हे युवांच्या जवळ असतात. ते म्हणाले की नाही, ही मुलं बरोबर सांगतायत, खरा मार्ग हे दाखवतायत, आपलं ज्ञान जुनं आहे, आपले गैरसमज आहेत, आपण ते सोडून दिले पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. मग ते म्हातारे पण हळूहळू खायला लागले आणि त्यांनाही गोड लागायला लागले. हळूहळू त्या बेटावरची सगळी माकडं ही रताळी धुवून खाऊ लागली आणि त्यांना ती गोड लागू लागली. मग ते होड्यांवरून ही माकडं होड्यांवरून दुसऱ्या बेटांवर जायची. आणि त्या सोशिओ बायोलॉजिस्टनं जो रिसर्च करून जो सिद्धांत मांडला तो महत्त्वाचा आहे. आणि तो असा आहे की अ डे केम व्हेन अ particular number of monkeys started eating the sweet potatoes only after washing. There was some change in the consciousness of all the monkeys on all the islands suddenly, and then all of them started doing that. मला असं वाटतं की तो 100th मंकी, तो टिपिंग पॉईंट आणण्याचं काम, ह्याची प्रेरणा आपल्याला या मनशक्तीच्या शिक्षण परिषदेतून मिळेल अशी मी खात्री व्यक्त करतो. संयोजकांचे आभार मानतो. आणि संयोजकांचे आभार मानतो. आणि आपण शिक्षक आहात, आपल्याला दिवसभर इतरांना काहीतरी सांगण्याची सवय असते. असं असूनसुद्धा अतिशय चिकाटीने आणि
अतिशय औदार्याने माझे विचार तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. खूपच छान. आपण या सत्राच्या आता समारोपाकडे वळतो आहोत. या सर्व सन्माननीय सदस्यांचा वक्त्यांचा आपण सन्मान करतो आहोत. त्यासाठी मी लोणावळा येथील गुरुकुल हायस्कूलचे संस्थापक दीपक गंगोळी सर यांना स्टेजवर आमंत्रित करते आणि या सर्वांचा आपण सन्मान करतो आहोत. प्रथम डॉक्टर विवेक सावंत यांचा त्यांनी सन्मान करावा, या सत्राचे अध्यक्ष. सर एक मिनटं बाबा की पुढचा सन्मान आपण त्यांच्या हस्ते करतो. ते हेरंब कुलकर्णी सर, त्यांचा सन्मान गंगोळी सरांनी करावा. पुढचा सन्मान श्री विजय जोशी यांचा त्यांनी करावा. आणि पुढचा श्री विश्राम ढोले सर यांचा त्यांनी सन्मान करावा. धन्यवाद सर. इथे आपण या सत्राचा समारोप करतो आहोत.